स्वीटू, आर यू ओके? काय झालं स्वीटू? काही नाही, आई दादांची आठवण आली. दादांना ही मिठाई खूप आवडते म्हणून. मावशी, मी घेऊन जाऊ दादांसाठी थोडी? अगं थोडी कशाला, भरपूर दे ना. सुरेश, ही अंबरनाथला मिठाई घेऊन जा आणि म्हणावं खानविलकरांच्या सुनेने दिली आहे साळवींसाठी खास. मी एक बोलू का? नाही, खानविलकरांच्या सुनेच्या घरी माहेरी मिठाई पाठवायची आहे ती अशी नो, बाहेरच्यांकडून पाठवणं बरोबर नाही ना वाटणार. हा, मग मी जाऊ? म्हणजे मी जाऊ का? कारण आई दादा तसे सकाळपासून खूप आठवण काढत होते. म्हणजे मला चालेल, मी जाईन. अगं स्वीटू, तुला कसं जाता येणार? आज आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय, तिथे सगळे लोक तुझी वाट बघतायत की ओमची बायको येणार आहे, ते तुला भेटायला आले आहेत. सगळे इन्व्हेस्टर झालेत. नाही नाही, हा प्रोग्राम आधीपासून ठरला होता की नाही? सॉरी, पण मी एक सुचवू का? कोणाची हरकत नसेल तर मी जाते मिठाई घेऊन नलू मावशीकडे. तू? का नाही? चालेल ना तुम्हाला? नाही म्हणजे घरचं कोणीतरी मिठाई घेऊन गेलं तर चांगलं वाटेल ना. ना ना रॉकी? हाँ मम्मी जी, मैं जाऊं नल्लू मौसी के पास बेबी के साथ? हाँ ठीक है. रॉकी दादा, थँक्यू. ओके ताई, खरंच खूप थँक्यू. तुम्ही पण दादांना आठवणीने सांगा की मी आठवण काढली आणि मी त्यांना सॉरी म्हणले. चले बेबी? हम ओम, तुला चालेल ना मी गेले तर? तुझी आवडती मिठाई आहे. येऊ का दादा? स्वीटू आली वाटतं. अरे तुम्ही? मला वाटलं आमची स्वीटू आली की काय. अरे नहीं दादा, हमें ना आपकी याद आ गई, तो सोचा कि आपसे आके मिल ले. कैसे हो आप? मस्त एकदम. अरे बसा बसा. अगं नलू आले. अगं बघ कोण आलंय. या या. मस्त. पाणी देतेस? लागली, गाडीतलं पाणी संपलं. प्याल का तुम्ही? हो, या या. हे घे. अगं ह्यांचा आवाज आला तर मला वाटलं आपली स्वीटू आली. स्वीटू कशी येणार? खानविलकरांच्या घरची सून आहे ती आता. नाही नाही, म्हणजे तिच्यावर आता खूप जबाबदारी आहे की नाही रॉकी? आणि आज ऑफिसमध्ये जाणार आहे ती. सगळ्या स्टाफची तिची नवीन ओळख होणार आहे खानविलकरांच्या घरची सून म्हणून. आता मोठी झाली तुमची मुलगी, मालकीणबाई झाली आहे. सहजासहजी तुमच्या हातात यायची नाही, काय रॉकी? हाँ म्हणजे नहीं, भले वो खानविलकर की बहू होगी पर सबसे पहले वो उनकी बेटी है ना. दादा, स्वीटू ने ना आपको सॉरी कहने को कहा है. वो यहाँ आ नहीं सकी ना इसलिए. अरे रॉकीराव, सॉरी कशाला? तिला यायला नाही जमलं आज. काय करणार? झालं, सगळे साळवी इमोशनल झाले लगेच.
अहो स्वीटू नाही आली तरी तिने मिठाई पाठवली तुमच्यासाठी, तुमची आवडती मिठाई. काका हा? आणि दादा, तुम्हाला रवाळ बर्फी आवडते ना, तुमच्यासाठी खास स्वीटूनी पाठवलीये. घे आणि ठेवून दे ना. संभल. असू दे. अगं ही एवढी मिठाई कशाला? खानविलकरांच्या घरच्या नवीन सुनेनी पाठवलंय. ती काय अर्धा अर्धा पाव किलो पाठवणार का? निलुमोशी, तुझ्यासाठी गुलाबजाम पण आणले, ते काढू का? नाही. बरं, ही मिठाई कशी आहे? छान आहे, पण ऐक ना, पण खरंच हे एवढं कशाला? दादा तुम्ही राहिला. आहे घेतो. एवढी मिठाई साडीत सगळ्यांना वाटूया ना आपण. राणी वहिनी, धामणसकर ताई, सावंतीणबाईंना देऊया, वाटूया. हा ना, मस्त आहे. स्वीटू, आज तुझ्या सासरहून आलेली मिठाई अख्ख्या चाळीत वाटणार. खानविलकर झालीस, पण साळवींचे संस्कार कधीच विसरू नको बाळा. स्वीटू, काका तू इकडे काय करते? तुम्ही इकडे काम करता? हो, मला वाटलं खानविलकर साहेब आहेत. मावशी, हे आमच्या चाळीत राहतात. अरे काय करतोय? गप्पा काय मारत बसलायस? अरे आपल्या खानविलकर मॅडम आहेत त्या. सरक या ना मॅडम. ओके, या आतमध्ये या तुम्ही. चल. या ना. हे खानविलकर मॅडम आल्या. अरे कॉन्फरन्स रूम रेडी आहे ना? ओम सर मॅडम ना घेऊन आलेत. हॅलो. हॅलो, मी तुमची ओळख करून देते. या मिसेस ओम खानविलकर, तुमच्या नवीन मॅडम. तुम्ही तिला ऍक्च्युली आधीपासूनच ओळखता, स्वीटू म्हणून, पण ऍक्च्युली म्हटलं आज नव्याने ओळख करून देतो. सो ही माझी बायको अवनी ओम खानविलकर. आमचं ऍक्च्युली मागच्या आठवड्यात कोकणात लग्न झालं. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू. थँक्यू. तशी ही माझी भाचीच आहे, पण आता ती माझी सूनबाई आहे. खानविलकरांची सून, मिसेस ओम खानविलकर. स्वीटू, बोल काहीतरी. मी काय बोलू? बोल ग काहीतरी बोल. हाय. म्हणजे तसे आपण एकमेकांना आधीपासूनच ओळखतो, कारण आपण एकत्र काम केलंय आधी. मी खरं तर सासरी पण माझ्या राहत होते आधीपासून, फक्त आता मी सून म्हणून त्या घरात आली आहे, एवढंच, बाकी काही नाही. बस, अजून काय बोलू? थँक्यू. सो सॉरी, आज जावं लागेल. माझ्या स्वीटूसाठी सरप्राईज प्लॅन करायचंय. आई ऐक ना, मी जरा जाऊन येतो, माझं एक काम आहे. अरे पण आज मीटिंग आहे कॉन्फरन्स रूम मध्ये. अरे खूप महत्वाचं काम आहे, तू मीटिंग हँडल कर. ओम प्लीज. मी येतोच. अरे थँक्यू सो मच मॅम. काका, सॉरी खानविलकर मॅडम, मला माहित नव्हतं तुमचं ओम सरांशी लग्न झालंय. काका, नाही, तुम्ही काय करताय? असं नका करू. हे बघा, माझं लग्न जरी झालं असलं ना,
तरी मी तुमची स्वीटूच होते आणि कायम स्वीटूच राहणार आहे. हे सोन्या आणि गुटीला द्या माझ्याकडनं आणि त्यांना सांगा की स्वीटू ताईने दिलंय. ते खूप खुश होतील. हे घ्या. हो, दोघंही खूप खुश होतील. खूप मोठी हो आणि अशीच आठवण ठेव. स्वीटू, मीटिंगला निघूया. हो. स्वीटू बाळा, आपल्या घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी म्हणजे खाण्यापिण्याच्या ह्या सगळ्या तुला माहितीच आहेत. पण आमच्या ह्यांच्याबद्दल सांगते तुला. आमचे हे लवकर उठतात सकाळी. त्यांना लिंबू पाणी लागतं आणि ड्रायफ्रुट्स लागतात उठल्या उठल्या. त्यामुळे हे लक्षात ठेव. आता तू फक्त ओमची मैत्रीण नाहीयेस, तू ओम खानविलकरांची बायको आहेस आणि महत्वाचं म्हणजे खानविलकरांची सून आहेस. तेव्हा आता जबाबदारीने वागायचं. प्रत्येक गोष्ट जबाबदारीने करायची. कळलं? आपण स्वयंपाकाचं. हो हो, चल. अरे आई, स्वीटू आलात तुम्ही? या 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 वेलकम वेलकम. प्लीज हॅव अ सीट. तुम्हाला काय चहा, कॉफी, ज्यूस काय हवंय? नाही नाही, काही नको. पण हे काय? मम्मी जी, मिलिए हमारे नए शेफ से, शेफ ओम भाई खानविलकर. ओहो क्या बात है ओम. अरे बेबी बैठो ना. नाही मग तू इथे बस. ये ना. मी इथे बसते. ओके. आणि हा तू मी मदत माझी करते. फेवरेट बायको. इकडे बस. थांब एक मिनिट आलोच. सगळं ऑल राईट. Yeah, this is for you. कसं आहे? हे सगळं कशासाठी? अगं ओम, यासाठी तू ऑफिस मधनं लवकर आलास घरी? यासाठीच लवकर निघालो. हे बघ मम्मा, काम होत राहील ना. तो मला असं वाटलं की आपल्या बायकोला सरप्राईज द्यायची खूप छान संधी आहे. पण हे सगळं तू केलंस? नाही नाही, मग त्यांनी मदत केली ना. बरोबर. चल आमच्या बरोबर आता तू पण बस जेवायला. जेवायला घेऊ म्हणजे काय करू? भरव तुला? ऑफकोर्स बरं. आता काय बाबा, हक्काची बायको आहे तुझी. काय नाही ताई, नको. नाही नाही, गुड आयडिया गुड आयडिया. नको नको. भरवतो. चल आता नाव घे. हे रोज रोज नाव घ्यायचं काय? अरे नहीं, वो मेरे को लगा ओम भाई जब भी स्वीटू को खिलाएंगे ना तो ऐसा करना पड़ेगा. हो. ओमला चान्सच हवा असतो स्वीटूला घास भरवायचा. नाही नाही, ऍक्च्युली मलाही भूक लागली. आ थोड़ा नमक कम है बस. हा, मलाही तेच वाटलं. घे ना तू, मीठ घालून घे. नाही काय? मीठ नकोय. छान झालंय सगळं. ग पण स्वीटू माझ्यासाठी परफेक्ट आहे. नवऱ्याने प्रेमाने बनवलंय, मग मीठ असो वा नसो जेवण परफेक्टच असणार आहे की नाही मॉम? हा आई, बघ तुला किती चांगली सून मिळाली आहे. सून माझी चांगलीच आहे,
पण मला वाटतं की प्रत्येकाने आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडाव्या. पण तू स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणून म्हणतेस का? कसं आहे ना की स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणजे मीठ साखर कमी पडली तो दुरुस्त करता येतो. पण आज ऑफिसमध्ये जी महत्वाची मीटिंग होती त्यात जर काही कमी जास्त झालं असतं तर ते दुरुस्त करणं खूप कठीण गेलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडाव्या म्हणजे ऑफिस आणि संसार ह्यांचा समतोल राखता येतो. बरोबर आहे, पण कोणी कुठलं काय काम करायचं हे आपणच ठरवतो ना. आणि प्लस तू आज तिथे प्रेझेंटेशन दिलंस, तू घरी आलीस तर मी स्वयंपाक केला होता. दॅट्स ऑल. पण मला वाटतं ओम की ऑफिस मीटिंग रूम मध्ये आज तुझी जास्त गरज होती. हो आई. सॉरी मावशी. यापुढे असं नाही होणार. मी तुमचं बरोबर आहे, मला पटतंय. बघ इट्स ओके. तू त्या बरोबर बोलताय. तू समजून घे ना जरा. असं एक महत्वाचं काम सोडून दुसरं काम हातात घेणं बरोबर नाही ना मावशी. असं नाही होणार परत. ओम ओम मी हे सगळं करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते. ओके ओके आय एम सॉरी. ओके परत असं होणार नाही. फर्स्ट क्लास. मुंबई बेड एक्चुअली रिप्लेस कर दिया है. हाँ. अब वो टूटेगा वगैरह नहीं. अरे मैंने देखा ना. नहीं तू टूटेल कशाला रॉकी. नहीं ना. नहीं. हाँ, ठीक है चलो चलता हूँ. यस. टाडा. नवीन बेड. छान दिसतेस खूप. थँक्यू. अरे एक्चुअली ना मैं गुड नाइट बोलना भूल गया. रॉकी गुड नाइट. गुड नाइट. गुड नाइट. गुड नाइट. बाय स्वीटू. बाय रॉकी. बाय बाय. एंजॉय. यस एंजॉय एंजॉय. गुड नाइट. हाँ अरे तू दार त्यांनी लावलं. आपल्याला चलो गुड नाइट. झोपायचं. गुड नाईट. येस गुड नाईट. ए मी गुड नाईट मिसेस खानविलकर. गुड नाईट मिस्टर खानविलकर. गुड नाईट. काय झालं स्वीट? कसला तरी आवाज आला. आवाज आला? ओके घाबरू नको. मी तुझ्याबरोबर असताना तुला काही होणार नाही. झोप आता.